बसलं तर कुठेतरी लोकांच्या हिताच्या प्रश्नांची चर्चा व्हावी, हा सगळा असतो. बरोबर. काय वाटतं सध्याची परिस्थिती तुम्ही पाहताय? सध्याची परिस्थिती हा विरोधी पक्षांचा आहे. एका साईडला ते म्हणतात की आम्हाला चर्चा करू द्या, आणि चर्चा दिला तर ती चर्चा करू देत नाही. हाऊस गडबड करून आता काहीही कामकाज न करता ते हाऊस दररोज काही ना काही विषय हे करून सिंदूरवर चर्चा व्हावी. सिंदूरवर जवळजवळ 16 घंटे, त्याच्यापेक्षा जास्त चर्चा आपण दोन्ही सभागृहात करायला दिली. ते झाल्यानंतर लगेच दुसरा मुद्दा कुठचा तरी उरकून काढला आणि परत आज संसद बंद पाडायचे काम करत आहे. पण ही जी सरकारची जी काही विरोधकांची काही भूमिका आहे, ती भूमिका या देशाच्या उत्कर्षासाठी किंवा याच्यासाठी नाही आहे. त्याच्यातून सिद्ध त्यांनीच केलेलं आहे. कारण चर्चा केल्याने तुमचं मत लोकांसमोर येणार, जगासमोर येणार, आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगलं. चर्चा ही त्याचसाठी असते, पण तीच जर तुम्ही बंद पाडली तर मुद्दे कसे आपण सोडवणार? एकीकडे महाराष्ट्रात मतदार वाढले आणि बिहारमध्ये मतदार कमी करण्यात आले, याच्यावरून सध्या जे काँग्रेस आक्षेप घेत आहे, काय तुम्ही पाहता? नाही, हे इलेक्शन कमिशन आणि काँग्रेस जे काही मुद्दे आहेत त्यांनी इलेक्शन कमिशनने माझ्या ह्याच्याप्रमाणे त्यांना दिलं आहे. तुम्ही हे जे काय कायदेशीर तुम्ही मागा, त्याचं उत्तर तुम्हाला कायदेशीर ह्याच्याने म्हणजे पेपर किंवा ह्याच्यामध्ये अशी प्रसिद्धी बाहेरून प्रसिद्धी मिळून हा प्रश्न सुटणार नाही. काय असेल ते तुम्ही लेखी मागा, आपण लेखी उत्तर देऊ. एक नेरेटिव्ह पसरवण्याचा कायम प्रयत्न केला हो. जातो. या नेरेटिव्ह निश्चितपणे नेरेटिव्ह हे पसरवणं हे विरोधकांचं मला वाटतं हे काम असं नाही आहे. परंतु त्यांच्याकडे आणि कसलेच मुद्दे नाहीत, विकासाचे मुद्देच नाहीत किंवा समाजाला देशाला काहीतरी देण्यासाठी मुद्दे नाहीत, म्हणून प्रकाश शोधात राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी ते करतायत असं. राहुल गांधींच्या मतदान चोरीचा जो आरोप केला जातो, त्याच्याकडे वारंवार मतदान वाढवले गेलंय, कसं बघता सर? हो, तेच म्हणतोय ना की इलेक्शन कमिशन बाबा तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही ॲफिडेव्हिट हे करून द्या. कायद्याप्रमाणे जे काही कायदा आहे त्याबद्दल तुम्ही मागा, त्याचं उत्तर तुम्हाला निश्चितपणे इलेक्शन कमिशन देईल. त्याला पक्षाशी किंवा सरकाराशी त्याचा काही संबंध नाही. इलेक्शन कमिशन खुलासा करण्याऐवजी भाजपचे नेते खुलासा करतायत, उत्तर भाजपच्या नेत्यांकडून दिली जात आहेत. नाही, काही याच्या मागचं हेच आहे की त्याचा आरोप भाजपने मतं चोरली म्हणून त्याला थोड्याफार प्रमाणात त्यांनी उत्तर ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आणि इलेक्शन कमिशनच त्याला उत्तर देणार आहे. राहुल गांधी चुनाव आयोग को जो आरोप कर रहे हैं कि मतदाता सूची जो है, तो उसके बारे में जो वेबसाइट है चुनाव आयोग की, वो डेटा तो उन्होंने गायब किया है, और उनका कहना है कि ये डेटा जो है वो चुनाव आयोग का है, मैं एफिडेविट क्यों दूँ? यही तो उनका कहना है. आपकी जो डिफिकल्टी है वो हमें बताइए, लेखी बताइए ना. जो पेपर या वर्तमान पत्र या पेपर पर आती है वो उसका बेस नहीं है, आप दे दो ना, सब उत्तर उससे मिलेगा, सब उत्तर मिलेगा. ऐसा इलेक्शन कमीशन का सवाल. बताया कि मेरे चुनाव क्षेत्र के 3.5 लाख जो वोटर सूची से हटाए, उनके सूची में नहीं है, उनके परिवार के लोगों के भी नाम नहीं है, क्या उनसे भी एफिडेविट मांगेंगे आप? डेफिनेटली. सब कायदा तो सभी के लिए है ना. ये जो कुछ आज हो रहा है हमें दिखता है कि जहाँ जहाँ वो वोट चोरी की है, वो बड़े ज़्यादा हम एग्जाम्पल देखेंगे तो जिनकी सत्ता जहाँ है, कर्नाटका में कांग्रेस की सत्ता है, वहाँ भी ये हो रहा है ना. सब जगह जो कुछ हो रहा है वो ये तो इतना बड़ा देश है, इतना बड़ा ये है, थोड़ा यहाँ वहाँ हो जाएगा. इसके लिए जो सब मिलके उसके ऊपर उपाय योजना करना है, यही इलेक्शन कमीशन का काम. विपक्षी आरोप कर रहे, ठीक है, मगर आज केंद्रीय मंत्री आरोप कर रहे हैं, तो क्या इसके ऊपर तो अभी तक तो चुनाव आयोग का तो जवाब नहीं आया है? दे देंगे जवाब, तो उनको देना ही है, जवाब देंगे. जवाब देना है. या उछलना ये नहीं है देश का. उसमें यस नहीं, ये तो उनको हमारे 45 इयर्स का संबंध है. मैं अपना सांसद बना हूँ बाद में, इससे पहले हमारी दोस्ती है. भाव साहब भी इसके बाद सांसद बन गए, एक दिन बाद 2 बार बन गए, 3 बार बन गए. तो ये अपना अलग ही है, पार्टी अपनी अपनी जगह पे. नहीं, थैंक यू. इतने सारे वोटर का नाम रद्द होना यानी कि लोकशाही के लिए घातक हो सकता है. जो रद्द होना, जो बोगस है वही रद्द हो जाएंगे. इसके जो वोटर है वो उसका नाम सही वोटर का कहीं रद्द नहीं होगा. यही तो छानबीन चल रहे हैं ना, इसके पीछे इसका यही है, ये काम करने का मतलब वही है.